हो की हार हा गुप्ते तिथे गुप्तेमध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आजकाल आपल्या राजकारण्यांमध्ये समाजसेवेची वृत्ती खूपच वाढली आहे. म्हणजे काय बघूया आजच्या आपल्या गुप्तेच्या फंडामध्ये. कलमाडींनी लॉन्ड्रीवाल्यांसाठी आणि खुर्च्या लावणाऱ्यांसाठी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये काय काय केलं नाही. लाखो रुपयांची बिलं दाखवली. किती हा कष्टकऱ्यांविषयीचा कळवळा. अजितदादा पवारांनी परवा दिवशी एका सभेमध्ये उभा राहिलेल्या एका शेतकऱ्याला खाली बसवलं. हे मीडियावाले उगाच बाऊ करतात. खरं तर शेतकऱ्याला उभा राहण्याचे देखील कष्ट पडू नयेत असं वाटतं अजितदादांना. सेना आणि भाजपला तर सरकारच्या पैशाची प्रचंड काळजी आहे. अहो उगाच ते मुख्यमंत्री काहीतरी चहापान वगैरे ठेवतात, किती खर्च करतात म्हणून यांनी थेट बहिष्कारच घातला. आज आपल्यामध्ये खरोखरच एक महान समाजसेवक उपस्थित आहेत. ते म्हणजे मॅग्सेसे पुरस्कारांनी सन्मानित समाजसेवक आदरणीय श्री प्रकाश आमटे. बार बार बोल यार हाँ अपनी जीत हो उनकी हार हाँ बार बार हाँ. निर्मिती सावंत आपल्या बरोबर आहेत. अपनी जीत हो उनकी हार हाँ कोई हमसे जीत न पावे चले चलो अब डर नहीं मन में आवे चले चलो हर बेड़ी अब खुल जावे चले चलो अब डर नहीं मन में आवे चले चलो. खुप्ते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. आज खुप्ते तिथे गुप्तेचा विशेष भाग अशासाठी आहे की आज आपल्याकडे केवळ दोनच पाहुणे नाहीत तर तिसऱ्या देखील एक पाहुण्या सरप्राईज म्हणून तुमच्यासाठी आहेत आणि त्या म्हणजे मंदाताई आमटे देखील आमच्या बरोबर आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. प्रकाश आमटेंसारखं मोठं नाव आपल्या कार्यक्रमात आलंय पण त्याच्याच बरोबर आम्ही निर्मितीताईंना इथे बोलवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निर्मितीताईंना प्रकाशजींच्या कामाची माहितीच आहे अशातला भाग नाही तर आमच्या फिल्म इंडस्ट्रीतलं निर्मितीताई हे असं एक नाव आहे ज्यांनी ह्यांचं काम फार जवळनं बघितलेलं आहे आणि थोडासा हातभार देखील त्या कामाला लावलेला आहे. निर्मितीताई तुम्ही आज प्रकाशजींची ओळख करून द्यावी आपल्या लोकांना ज्यांना माहित नाही त्यांना. मला वाटतं अवधूत त्यांची ओळख कुणाला नाही असं होऊच शकत नाही. मला वाटतं की त्यांनी जे काम केलेलं आहे आदिवासींसाठी हेमलकसासारख्या आदिवासी पाड्यात राहून ते आपण फक्त बोलू शकतो त्याच्याबद्दल किंवा वा वा काय काम केलं एवढंच बोलतो आपण सर्वसामान्य माणसं. मला वाटतं त्यांचं काम इतकं मोठं आहे की ते त्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडे काही नाटकाचे प्रयोग केलेले आहेत त्यांच्यासाठी. हो म्हणजे झालं होतं असं की 2000 साली जेव्हा जाऊबाई जोरात आलं तेव्हा नागपुरातला दौरा झाला तेव्हा मला भारती आमटेंचा एक लेटर मिळालं मला आणि त्यांनी असं लिहिलं होतं की खूप छान आहे नाटक तुम्ही खूप आवडता आम्हाला आणि तुम्ही कधी आनंदवनला भेट देऊ शकाल का. आणि ते जोपर्यंत ते पत्र मला मिळालं तोपर्यंत आमचा दौरा संपला होता आणि मी आले मुंबईमध्ये पण मला ती रुखरुख लागून राहिली होती की आपण जाऊ शकलो नाहीयेत आनंदवनला. आणि त्यानंतर मी 1-1.5 वर्ष मी नाही जाऊ शकले नागपुरात. पण त्यानंतरचा जेव्हा दौरा होता तेव्हा मी आमच्या निर्मात्यांना दिलीप दादांना सांगितलं की प्लीज कसंही करून एक दिवस आपण आनंदवनात जायचंय आणि मला सगळ्यांना भेटायचंय. आणि मी तुला सांगू अवधूत की तू एकदा तिकडे गेलास ना तू बाबांचं काम बघितलंस ना की तू नाही दूर राहू शकत. तू त्यांच्यातलाच एक होऊन राहणार नक्की. मी म्हणजे तू जा आणि हे अनुभव असं तुला सांगेन मी. त्यामुळे मी त्यांच्यातली एक होऊन राहिले आता 2003 सालापासून. आज तगात मी त्यांच्यातलीच एक आहे. प्रकाशजी म्हणत होतो पण तुम्ही आता त्यांना प्रकाश काका म्हणता म्हणणार मी पण काकाच म्हणतो. म्हणजे कसं आहे की त्या सगळ्या शीतल म्हणजे त्यांची पुतणी कौस्तुभ म्हणजे त्यांचा पुतण्या हे सगळे प्रकाश काका म्हणत असल्यामुळे मी पण त्यांना प्रकाश काकाच म्हणते. मग काका तुम्ही मला सांगा की हेमलकसासारख्या जिथे काहीच सुखसोयी नाही आहेत अशा भागामध्ये तुम्ही कसं राहता. नाही आता सुखसोयी थोड्या बहुत आल्या आहेत म्हणजे आता जवळजवळ 38 वर्ष झाले. पण जेव्हा सुरू केलं आणि खरंच बाबांची दूरदृष्टी खरं म्हणजे त्याला कारणीभूत आहे की
की आनंदवन चांगल्या प्रकारे म्हणजे त्याची वाढ होत होती, अनेक लोकांपर्यंत पोहोचलं, नाव झालेलं आहे. हे सगळं असताना त्यांच्या डोक्यात हा विचार कसा यावा की आपल्या मुलांना हेमलकसा म्हणजे भामरागड या भागात घेऊन आदिवासींचं जीवन दाखवावं. आणि सांगितलं काय की पिकनिकला जायचं आहे, म्हणजे आहे ज्या दुर्गम भागामध्ये पिकनिकला जायचं आहे तर चांगलं वाटलं. बरं आहे, ती त्रिवेणी संगम आहे तिथे, फार छान जागा आहे ती, बघण्यासारखं आहे. आजही ते शुद्ध पाणी जसं मिनरल वॉटर आपण इथलं पितोय तिथलं पाणी तितकं शुद्ध आहे, कारण कुठे मोठे इंडस्ट्रीज नाहीत, शहरं नाहीत जवळ. तर अशा ठिकाणी बाबा 1970च्या डिसेंबरमध्ये एकच कारण मला शक्यता असं वाटतं की विकास आणि मी आम्ही दोघंही बरोबर शिकलो एका वर्गात आणि MBBS होणार, निकालाची वाट पाहणार होतो. तर आपल्याला आणखी काही विश्व वेगळं दाखवावं. तोपर्यंत दोघांचा असा निर्णय झाला होता आमच्या दोघांचा की बाबांच्या कामाला जॉईन व्हायचं. अच्छा. पण आनंदवन होतं, सोमनाथ पण होतं. म्हणजे हेमलकशाला जायचं तसं काही कारण नव्हतं. तसंच पाहिलं थोडंफार गुडच आहे की बाबांनी असा विचार का केला असावा. आणि मग तिथे ते दाखवल्यानंतर तिथलं आदिवासींचं जीवन बघितलं की जे वन्य प्राण्यांपेक्षा सुद्धा वाईट होतं. कुपोषण आहे, अंगावर कपडे नाहीत आणि मुख्य म्हणजे जसे प्राणी माणसांना बघून पळतात तसे ते आपल्यासारख्या कपडे घातलेल्या माणसाला बघून ज्या ज्या गावात आम्ही गेलो तिथले माणसं जंगलात पळून गेले. 2 दिवसामध्ये हा अनुभव फार वेगळा होता. कुष्ठरोग्यांची दुःख आम्ही फार जवळून बघितली, कारण आमचं जीवन पूर्ण विकासाने मी त्यांच्याबरोबरच व्यतीत केलेलं. प्रत्येक कुष्ठरोग्यांची एक स्वतंत्र कहाणी होऊ शकेल. नवऱ्याने बायकोला हाकलून दिलेलं आहे, आईने मुलाला हाकललेलं आहे, मुलांनी आईला हाकललं आहे, कारण ते समाजामध्ये त्याच्याबद्दलची घृणा होती. घरी ठेवलं तर लग्न होणार नाही, वाळीत टाकतील वगैरे वगैरे. पण ते तोपर्यंत हळूहळू बाबांच्या कामामुळे ते दूर व्हायला लागलं होतं. काम मोठंच होतं ते, पण तरीसुद्धा बाबांना असं वाटलं की आपल्याला आणखी पण हे त्यांच्या डोक्यात आदिवासींबद्दल कदाचित विचार असतील की आपण यांच्यासाठी सुद्धा कामं केलं पाहिजे. म्हणून मग ते घेऊन गेले. आणि मग निघताना जेव्हा बसलो आहे आपण शेकोटीपाशी बसलो, थंडीचे दिवस होते, डिसेंबर महिना, आणि लोक उघडे, लहान बाळात अगदीच उघडे, म्हणजे त्यांना माणसाला लंगोटी तरी आहे. तर अशा 5-6 डिग्री टेम्परेचरमध्ये लोक कशी जगत असतील, अस्वस्थ करणार होतं. मग ते म्हणाले एकदम की माझी जी इच्छा आहे की यांना आपण थोडंसं माणसात आणूया. ते काही बेसिक म्हणतो आपण त्याला अन्न वस्त्र निवारा, याच्यापैकी जेवढं शक्य आहे तेवढं आपण करूया, अशी माझी स्वतःची इच्छा आहे. म्हटलं या वयामध्ये आनंदवन एकेकाळी दुर्गम होतं. तसं आनंदवन वरोऱ्यापासून जवळ आहे किंवा नागपूरपासून 2 तास अंतरावर आहे, पण कुष्ठरोग्यांच्या कामामुळे बरंच लांब होतं समाजापासून, त्या घृणेमुळे. इथे फिजिकली जाणं कठीण होतं. म्हटलं बाबांचं वय 60कडे झुकताना या ठिकाणी काम करायचे जिथे 6-6 महिने रस्ते बंद असायचे आणि नंतर जे कच्चे धुळीचे रस्ते होते, नदीतलं पाणी कमी झालं की ती 4 व्हीलची जीप टाकून जायचं, त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. तर मग ते म्हणाले, जसं म्हणाले बाबा, म्हटलं बाबा तुम्ही या वयात हे काम सुरू कराल असं, हे बघा म्हणजे कुठेतरी आयुष्यात टर्निंग पॉईंट येतो. तर माझं तर वय 22 वर्षाचं आहे बाबा, म्हटलं आज मी तुम्हाला जॉईन होईल. संपलं. म्हणजे माझ्या जीवनात जे हा शब्द दिला आणि बाबाने आम्ही परत आलो. म्हणजे बाबांच्या डोळ्यातला तो जी चमक दिसली आम्हाला की चला एका मुलाला आपण अडकवलं, म्हणजे न बोलता न सांगता. समजलं का? म्हणजे त्यांनी कसं म्हटलं नाही तुम्ही काय हे काम करा. पण मग ते परत आलो आम्ही, मग पास झालो दोघेही. इंटर्नशिप सुरू झाली. मग सरकारला अर्ज करा म्हणे, आता तू निर्णय घेतलाय ना, इथे या भामरागड भागामध्ये काम करायला जागा द्या. ॲज युज्युअल सरकार कसे काम करतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ब्युरोक्रेसी वेळच लावते. तर त्यांनी 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 23 डिसेंबर 73 जवळजवळ 3 वर्षांनी ती जागा बाबांच्या ताब्यात दिली. ती भामरागड जवळ आहे, 2 किलोमीटर अलीकडे हेमलकशा गावामध्ये. आणि मग तोपर्यंत मग काय करायचं, तर मग इंटर्नशिप संपली, जागा नव्हती मिळाली, मग पोस्ट ग्रॅज्युएशन जॉईन केलं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जॉईन केलं तर मी नेहमी सांगतो की सरकारचे अनंत उपकार माझ्यावर आहे की त्यांनी जमीन मिळवण्यात उशीर केला. तेव्हा माझी मंदाकिनीशी ओळख झाली. आम्ही एका कॉलेजमध्ये असताना 5 वर्ष आमची साधी तोंड ओळख पण नव्हती, नावं माहिती नव्हती एकमेकाला. अच्छा. कारण ती सिनियर होती मला, आणि सिनियरला रॅगिंगमुळे आम्ही लांब राहत होतो त्यावेळेला, ज्युनियर बॅच. पण जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करताना एका टेबलवर तिने अनस्थेशिया आणि मी सर्जरीत जॉब घेतले होते, तेव्हा ओळख झाली, ओळखीतून प्रेम निर्माण झालं. आणि 72च्या डिसेंबरमध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने आमचं लग्न आनंदवनात साजरं झालं. त्याच्यापूर्वी अर्थात तिला कल्पना दिली होती की आपल्याला भामरागड सगळ्या ठिकाणी काम करायचं आहे. भावनेच्या भरात तिने हो म्हटलं, पण तो शब्द हस्तागत पाळला, तक्रार न करता. मनताई हे खरोखरच तुमच्याकडे बघत नव्हते त्यावेळेला?
सुरुवातीला आमची ओळख नव्हती, कारण मी सिनियर होते 1 वर्ष, आणि त्या काळामध्ये मुलं मुली असे एकमेकांशी फार मोकळेपणी बोलणं वगैरे असा प्रकार नव्हताच. आम्ही मुली मुली एका वेगळ्या ग्रुपमध्ये राहायचो. एका वर्गातले 2-4 मुलांची काही बोलणं होत असेल तेवढंच. त्यामुळे आमची दोघांची ओळख नव्हती आणि बघण्याचा त्यामुळे प्रश्नच नव्हता. कारण एक मेडिकल कॉलेजमध्ये जवळजवळ 1001 मुलं तरी असतात. दरवर्षाला 200 कमीत कमी ऍडमिशन होतात, आणि त्याच्यानंतर सिनियरही असतात, म्हणजे आपले इंटर्न्स असतात. म्हणजे एक 1500 लोकांचं ते कॉलेज असतं, तेव्हा प्रत्येकाला प्रत्येक जण माहीत असण्याचं काही कारण नाही. नाही, पण प्रपोज कोणी केलं होतं? त्यांनी प्रपोज केलं होतं का तुम्ही केलं? दोघांनी केलं असंच म्हणायला पाहिजे. असं कसं म्हणायला पाहिजे? नाही, पण प्रकाशजी सिनियर मुलीला प्रपोज करायला म्हणजे डेअरिंग लागतो. काय ना, ते अगदी अगदी आतली गोष्ट सांगायची म्हणजे तिच्या कॉलेजमधल्या अनेक तरुणांचा तिच्यावर डोळा होता. पण काय ती प्रत्येकाला नकार देत गेली. त्याचं एखादं कारण असंही असेल किंवा आता इतके आहेत तर आपल्याला चॉईस खूप आहे, आणि मग नकार देता देता अशी वेळ आली की शेवटी मागे वळून बघितलं एकही नव्हता, आणि मग माझी ओळख झाली. खरं बोलतात का? खरं बोलतात का? असं होतं का? सारं जग मागे होतं. हेमल, कशामध्ये तुम्ही म्हणजे अस्वलाशी मैत्री आहे, चित्त्याशी मैत्री आहे, म्हणजे माणसांपेक्षा प्राण्यांची जवळीक पटकन होते की काय? प्रेमाची भाषा त्यांना लवकर कळते, आणि याचा खूप जवळून अनुभव घ्यायचा. म्हणजे मी भाग्यवान आहे माझ्यासाठी की मला हेमलकशाला काम सुरू केल्यामुळे माणूस आणि वन्य प्राणी यांचा खूपच जवळून अनुभव आला. आणि मी असं थोडंसं अधिकाराने सांगू शकतो की माझा वन्य प्राण्यांबद्दलचा अनुभव जास्त चांगला आहे. मग आता इतकं त्यांच्याशी जवळीक केल्यानंतर असं वाटतं की आपण वैद्यकीय क्षेत्रात माणसांचा डॉक्टर व्हायच्या ऐवजी प्राण्यांचा डॉक्टर होण्याचं शिक्षण घेतलं असतं तर जास्त फायदा झाला असता? नाही, याचा उपयोग आम्ही प्राण्यांच्या संगोपनासाठी केलेला आहे. म्हणजे त्याचं की फारशी उणीव जाणवली नाही. आणि ते इतके प्राणी आपल्याकडे, जवळजवळ 70 वन्य प्राणी माझ्या घरात आहेत, ज्याला आपण क्रूर म्हणतो, ज्याला अनप्रेडिक्टेबल म्हणतो, केव्हाही हल्ला करू शकतात असं लोक म्हणतात. आपण नाही, मी नाही म्हणत. पण त्यांच्याबरोबर सुखाने राहतोय मी. जवळजवळ 35 वर्ष त्यांच्याबरोबर आहे. प्रश्नच नाही. तर आणि त्यांच्या तब्येती कुठल्याही प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यापेक्षा चांगल्या आहेत. आणि हे नसताना, म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर नसताना सुद्धा. मला एक अर्णवचा किस्सा सांगायचा आहे त्याला. अर्णव यांचा नातू छोटा होता तेव्हा शाळेत त्याला आपल्याला जनरली सगळ्यांनाच निबंध असतात, काही माझा पाळीव प्राणी, तर त्याला निबंध लिहून आणायला सांगितला होता, आणि अर्णवने लिहिलं होतं माझा आवडता पाळीव प्राणी वाघ. तेव्हा तर त्याच्या शिक्षिकेला फिटच आली असेल बहुतेक. आपल्या जाड दिसण्याचा आपल्या करिअरमध्ये फार मोठा वाटा आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत? नाही, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की मी पहिल्यापासून अशीच आहे. त्यामुळे माझ्या जाड दिसण्याचा आणि माझ्या करिअरचा काही तसाच अर्थार्थी संबंध नाही. हा, पण विनोद आणि जाडपणा हा लोकांना जास्ती हसवणारा एक फॅक्टर आहे. त्यामुळे कदाचित तो मला त्याचा फायदा झाला असावा. पण जेव्हा मी सुरुवात केली व्यावसायिक वर करायला, तर तेव्हा मी पहिल्या माझ्या व्यावसायिक दिग्दर्शकाला विचारलं होतं, तू मला का घेतोयस नाटकामध्ये? मी जाड आहे आणि विनोद त्याच्यावर अजून चांगले होतील म्हणून घेतोयस, की मी एक बरी ऍक्ट्रेस आहे आणि बरं काम करू शकते म्हणून घेतोयस? तो तुम्हाला म्हटलं नाही, म्हणजे तू ठरव आणि ते मला सांग. जर मी बरी ऍक्ट्रेस आहे म्हणून घेत असशील तर माझ्या जाडपणावर विनोद करायचे नाहीत. आणि मग मी जाड असेल तर मला काम करायचं नाहीये तुझ्याकडे.